आई, आकाशात इंद्रधनुष्य कसा निर्माण होतो? काही जादू आहे का? आकाशातला इंद्रधनुष्य ही सूर्यप्रकाश आणि थेंबांच्या मध्ये होणारे अपवर्तन, परावर्तन आणि विकिरण या 3 गोष्टींमुळे होणारी एक अत्यंत सुंदर नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्याच्यामध्ये काय होतं की पावसाचे थेंब हे नैसर्गिक प्रिझम म्हणून काम करतात. आता प्रिझम म्हणजे काय, तर अशी गोष्ट जिचा पृष्ठभाग सपाट आणि चकचकीत आहे. जेव्हा सूर्यप्रकाश ह्या पावसाच्या थेंबांमध्ये जातं तेव्हा काय होतं की त्यांचा वेग थोडा मंदावतोय आणि सूर्यप्रकाश हा 7 रंगांचा बनलाय. तुला माहीतच आहे, मी मागच्या व्हिडिओत सांगितलं. आणि हे 7 प्रकाश विखुरले जातात आणि प्रिझम म्हणून काम करणाऱ्या ह्या थेंबाच्या पृष्ठभागावरून हे 7 रंग बाहेर पडतात आणि आकाशात 7 रंगाची एक सुंदर कमान तयार होते, जिला आपण इंद्रधनुष्य म्हणतो. त्यामुळे इंद्रधनुष्य ही काही जादू नाही, ही आहे नैसर्गिक प्रक्रिया. आता इंद्रधनुष्य ज्यावेळी दिसतो तेव्हा काही गोष्टी असणं महत्त्वाचं आहे, जसं की सूर्य हा नेहमी आपल्या पाठीमागे पाहिजे आणि ऊन आणि पाऊस ह्या दोन्ही गोष्टी पाहिजेत, तरच आपल्याला आकाशात इंद्रधनुष्य दिसतो. आता समजलं का तुला आकाशात इंद्रधनुष्य कसा निर्माण होतं ते? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा.